हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तर कालच आपली नवीन MPSCची अपडेट आली आहे. त्या अपडेटनुसार MPSCने बरेच मोठे निर्णय एक्झामसाठी घेतले आहेत. आपल्या 2027मध्ये जी आपली राज्यसेवेची एक्झाम होणार आहे त्यामधील बरेच बदल झाले आहेत. मी तर म्हणे इतिहासातील सर्वात मोठे निर्णय MPSCने यावेळेस घेतले आहेत. तेही आपण जेव्हा एक्झाम स्टार्ट म्हणजे प्रिपरेशन स्टार्ट करतो तेव्हाच हे बदल झाले आहेत. यात पण आपलं बॅड लकच आहे. पण काही नाही, यातले काही निर्णय चांगलेही आहेत आणि काही म्हणजे अडचणीही देतील असं वाटत आहे. तर ते निर्णय कसे असतील तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. MPSCने घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय अपडेट आहे की जी आपली प्रिलिम्स एक्झाम असते राज्यसेवेची ती पूर्णपणे CBRT म्हणजे कम्प्युटर बेस्ड होणार आहे. जी अगोदर ऑफलाईन व्हायची ती आता ऑनलाईन होणार आहे. आपण एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने जशी बँकेच्या एक्झाम असतात त्याप्रमाणेच ही पण एक्झाम होणार आहे. तर बरेच जण म्हणत आहेत की यामध्ये नॉर्मलायझेशन वगैरे येणार आहे. त्यामुळं म्हणजे पारदर्शकता जी ट्रान्सपरन्सी असते एक्झाममध्ये MPSCच्या ती राहणार नाही असं म्हणत आहेत. पण याचा निर्णय आणखी म्हणजे यावर अपडेट होईल असं सर्व म्हणत आहेत. पण आणखी काही लास्ट निकाल माहिती नाही. पण MPSCच्या वेबसाईटवर तर हेच आलं आहे की जी आपली प्रिलिम्स एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हा सर्वात मोठा बदल MPSCने केला आहे. याचे परिणाम आपल्यावर होतील. म्हणजे इतके दिवस सर्वांना ऑफलाईन द्यायची सवय होती, त्यामुळं ऑनलाईन आता बरेच ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात त्यांना जे आर्ट कॉमर्सचे बॅकग्राऊंडवाले जे असतात त्यांना कम्प्युटर बेस्ड एक्झाम देणं एवढं राहणार नाही असं त्यांना सर्वांना वाटत आहे. त्यामुळं बरेच जण विरोधही करत आहेत याबद्दल. तर बघू पुढे अपडेट काय येईल हे आपण पाहूयात. पण सध्या तर ही जी आपली प्रिलिम्स एक्झाम होणार आहे ती कम्प्युटर बेस्डच होणार आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे. ही एक अपडेट दिली आहे MPSCने. आता नेक्स्ट अपडेट आहे जी मेन्स एक्झामबद्दल आहे. जी आपली राज्यसेवेची मेन्स एक्झाम असते त्यामध्ये अगोदर 9 सब्जेक्ट असायचे, 9 पेपर असायचे. पण दोन पेपर हे ऑप्शनल असायचे. ते आता ऑप्शनल सब्जेक्टच MPSCने बघून टाकलं आहे. बरेच स्टेटमध्ये हे ऑप्शनल सब्जेक्ट नव्हता, त्यामुळं MPSCनेही ठरवलं आहे की ऑप्शनल सब्जेक्ट नको. कारण सर्वांचे पेपर वेगवेगळे असल्यामुळं इथं इक्वॅलिटी वाटत नव्हती. कारण कोणते सब्जेक्ट ऑप्शनलमधले हार्ड होते, कोणते इझी होते, कोणाचा सिलेबस जास्त होता, कोणाचा सिलेबस कमी होता, कोणते टेक्निकल होते, कोणते नॉन टेक्निकल होते. त्यामुळं इक्वॅलिटी नव्हती सिलेबसमध्ये त्या ऑप्शनलच्या. त्यामुळं MPSCने हा डिसिजन जो घेतला आहे तो योग्यच आहे. कारण सर्व इक्वॅल लेवलला येणार आहेत. आणि हे जे डिस्क्रिप्शन पॅटर्नमध्ये होती ना ही एक्झाम ऑप्शनलची, त्यामुळं बराच डीपली स्टडी करावा लागत होता. त्यामुळे बराच वेळही जात होता आपला. आणि त्यामुळं हे योग्यच निर्णय आहे असं मला वाटायला. म्हणजे आपला जो लोड होता MPSC सिलेबसचा तो थोडाफार कमी झाला आहे. अगोदर ही एक्झाम 1750 मार्काची होती मेन्स एक्झाम. आता हे 250 मार्काचे 2 पेपर गेल्यामुळे 500 मार्क कमी होऊन 1250 मार्काची ही एक्झाम राहणार आहे मेन्स. आणि नेक्स्ट 275 मार्काचे इंटरव्ह्यू असणार आहे. तर यावरच आपला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. हा एक मोठा बदल MPSCमध्ये झाला आहे, जो की चांगलाच आहे हा बदल सगळ्यांसाठी. पण जो फर्स्ट बदल झाला आहे ऑनलाईन एक्झामचा त्यामुळं ती थोडासा अवघड वाटत आहे. ते जर ऑफलाईन झालं ना तर सगळं ओके असणार आहे. पण सिलेबस तर तोच आहे, एक्झाम पण तीच आहे, क्वेश्चन पण तसेच असतील. फक्त एक्झाम देण्याचा माध्यम तो वेगळा आहे. इतके दिवस आपण ऑफलाईन देत होतो, आता ऑनलाईन. त्यामुळे थोडीशी अडचण येऊ शकते, इतकंच आहे. आणि नेक्स्ट बदल जो MPSCने केला आहे तो इतके दिवस आपण कसं वर्षातून एक वेळाच MPSCची प्रिलिम्स एक्झाम आणि मेन्स एक्झाम आपण देत होतो. म्हणजे प्रिलिम्स जर पास झालो तरच मेन्स देत होतो. पण आता तसं नाही आहे की बरेच विद्यार्थ्यांचं कसं एज मॅटर करत आहे. कारण बराच वेळ 1 वर्ष पूर्ण जात आहे ना. त्यामुळे MPSCने असं विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी आपण एका वर्षामध्ये 2 ते 3 एक्झाम प्रिलिम्स एक्झाम घेणार आहे MPSC. ते आपण देऊ शकतो. आणि त्या 2 ते 3 एक्झाममध्ये जे विद्यार्थी पास होतील ते त्या वर्षात जी मेन्स एक्झाम होणार आहे ती त्याला म्हणजे हे राहणार आहेत, सिलेक्ट होणार आहेत. म्हणजे 2 ते 3 वेळा ही प्रिलिम्स होणार आहे, पण मेन्स ही एकच वेळा होणार आहे. आणि त्यानुसार ते मेरिट लिस्ट वगैरे हे होणार, आपली सिलेक्शन होणार आहे. तर हा पण बदल चांगलाच आहे. कारण जे 1 वर्ष पूर्ण वेस्ट जात होतं
ते कमी होईल आणि 2 ते 3 वेळा आपल्याला ऑप्शन म्हणजे पर्याय राहतील एक्झाम देण्यासाठी. जर एक एक्झाम जर हार्ड झाली तर आपण नेक्स्ट एक्झामसाठी लगेच प्रिपेअर राहू आणि लगेच म्हणजे एक्झाम देऊन प्रोसेस फास्ट होईल. तर हेच अपडेट होते MPSCचे, जे MPSCच्या काल वेबसाईटवर आले आहेत. तर यातील हे डिस्क्रिप्शन पॅटर्नमधले जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो वगळण्यात आला आहे आणि जे आपले प्रिलिम्स एक्झाम ही 2 ते 3 वेळा होणार आहे. हे दोन्ही अपडेट चांगलेच आहेत आपल्यासाठी. पण जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे ती थोडीशी हार्ड म्हणजे नवीन असल्यामुळं सर्वांना अवघड वाटत आहे. त्यावरही निर्णय होणार आहेत असं चालू आहे. बघू पण काय होणार ते शेवटी कळेलच आपल्याला. एक्झाम तर आपल्याला द्यायचीच आहे, त्यामुळं अभ्यास तर करावाच लागेल. ऑनलाईन असो ऑफलाईन असो आपल्याला तर अभ्यास करावाच लागणार आहे. तर हेच होतं या व्हिडिओमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.